नमस्कार. आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि सकाळचा फ्रेश टाइम आहे, फ्रेश वातावरण आहे. आपल्या दिवसाची सुरुवात ही किचनपासून झालेली आहे. तर इथे टाकलेले आहेत मी दिवसासाठी ओट्स. ती उठलेली आहे, मुलांसोबत आहे बेडवरती. आज आहे संडे, त्यामुळे सगळं काही निवांत चाललंय. तिच्यासाठी ओट्स टाकलेत. आज अंड्याची भाजी बनवणार आहे. कुकरला अंडे लावलेत आणि त्याच्यासाठी गरमागरम मसाला मी इथे परतायला टाकलाय. पीठ मळून घेते म्हणजे स्वयंपाकाचं टेन्शन आवरून जाईल. बाहेर ताईंचं काहीतरी गडबड चालू आहे. मस्तपैकी त्यांची दिवसाची सुरुवात आपल्यापेक्षा खूप वेगळी असते. काहीतरी चालले. गाई गुरांसोबत कचरा वगैरे चालवून टाकलाय. तर चला पटपट मी पीठ मळून घेते. ऋषा काय करती? पप्पाला बाय करते. गेले पप्पा? ओके. आताच आम्ही जेवत होतो, म्हणजे माझं चाललंय जेवण. मिलन खूप फास्ट जेवतात माझ्यापेक्षा आणि जातात. अंड्याची भाजी बनवली, चपाती, हे मामीचं लोणचं. मला जेवण झालं इतकं खायला आवडतंय नाही लोणचं, गोड लोणचं. भात आणि भाजी खाते मी. बाकीचे काम आता तुझ्या खेळची, बाहेर आंघोळ वगैरे राहिली तिची. असं नाटक घेतंय, असं असे फटके दिले पाहिजे एका पोरीला फटके दिले पाहिजे. तर आत्ताच गरम पाणी सोडलेलं आहे मी. म्हटलं तृषाला आंघोळ घालून घ्यावी. झाडून फरची अगदी सगळं झालेलं आहे, सगळं उरकलेलं आहे. पण कपडे मशीनला टाकायचे राहिलेत. म्हटलं हिची आंघोळ झालं मग तिच्या अंगातले वगैरे पण कपडे सगळे मशीनला लावता येतील. काय झालं मग? बाहेर खेळत होते. हो का? सगळं फिनिश करा ना. तसंच ठेवल्यावरती त्याला मुंगी लागून जाते, हो की नाही? ते फिनिश कर, मी जेवायला आणते. नको नाही बाबू, ओट्स खाल्लेत, त्याच्यावरती काहीच खाल्लेलं नाहीये. मग इकडे खेळ बेडवर. मंकी काय होतंय? नाही खायचं का? मग ठेवून देऊ का फ्रीज मध्ये? ओके. ते माउथ सगळं चिकट झालंय, ते क्लीन करून घे पाण्याने. गुड गर्ल. झोप आली काय लगेच? कसं काय? तर तुषाला पण आता अंड्याची भाजी, आपण जे खाल्लं तेच घेतलेलं आहे तिला. चपाती, अंड्याची भाजी चारून घेते. नाटकं बघा पोरीची कशी चाललेत का पोरीची नाटक. चल बाबू इकडे. जाऊ दे, ओले होतील कपडे, ओले होतील सगळे. गेल पाणी. मिलनचा आत्ताच फोन आलता, पाणी जाणार आहे, पाणी भरून घे. तर एक जार भरला आणि एवढी बकेट भरलेली. पाणी लेट येणार आहे आता. चल तुझ्या बाहेर, बाबू बाहेर चल. तर आता थोडंच पाणी भरून झालंय. भांडे आता मी बघते किती भांडे आहेत घासायला. तसे भांडे नाही, कचरा टाकायचंय. घासले होते मी सगळंच. माठ पण भरून घेतलं होता. हे क्लीन करायचं राहील अजून. काय बाबू? चप्पा? बर. कोण म्हणते? तू म्हणते मी म्हणते मी केली ना बंद टाकी. ऐकलं का? आयब्रो करायला जायचंय. तिलाच विचारा, ती म्हणते. कोणाचे करायचे? माझे. पेड आहे. म्हणते मला झोप आली आज लगेच. झोपली होती ती. हे बघ ब्लँकेट. 1-1:30 वाजून गेलं ना. काय झालं? पप्पा आले, तू झोपली होती तर. डिस्टर्ब केलं का पप्पांनी? नाही. काय होणार आहे? टीत का? मोठी झालं सगळ्यांची टीत पडतात बाबू. तुझे पण पडणार. मोठी झाली ना तू थोडी की मग नको का? बर नको, नाही पडणार मग तुझी टीत, बर का? ठीक आहे. आता झोपत का स्वप्न पडलं का तुला टीतचा? हो. जस्ट आता तुझी झोपत झोपलं उठलं तिथे चाललंय की माझे टीत पडणार आहेत का.
काहीतरी स्वप्नात आलं असणार आहे टीत बद्दल, की टीत माझे पडले वगैरे काहीतरी असं असेल, हो की नाही? ते सगळ्या बेबीचे पडतात मोठे झालं, पण तुझे नाही पडणार बरं. तर आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे, बरोबर 4:12 झालेले आहेत. आता घेते पुढचं सगळं आवरून नेहमीप्रमाणे, हो की नाही? आणि तुमच्याशी एक स्पेशल गोष्ट शेअर करायची, काहीतरी सांगायचं. आता पुढचा ब्लॉग ते पुढे पुढे बघू शकता आपण. बाबू काय करतो तिकडं? परशू आला का? ती म्हणत होती सगळे गेले, कोणच नाही खायला. 1 नंबर आले कुठे गेलेत रे? कुलूप आहे. हा काय आहे का? तुला म्हटलं ना मी बाहेर गेलते. तृषाला बनाना दिलाय खायला. बनाना खाईल, नंतर मग असं काहीतरी चारता येईल, कारण भाजी चपाती ती खाऊन झोपली होती, त्याच्यामुळे म्हटलं लगेच चपाती नको. आणि रात्री आपल्या इथे रात्रभर पाऊस पडला, खूप पाऊस झाला तिथे, सगळा चिखल चिखल वगैरे खूप पाऊस पडला. रात्रीचा कपडे वाळत टाकलेले आहेत, काढले नाहीत अजून. थोडंसं असं गोळ टाईप ऊन पडलेलं आहे, हवा थंडगार सुटलेली बाहेर, मस्त वातावरण झालंय. काय झालं अगं? ते बाहेर गेलेत ना त्यांच्या आजीकडे, येतील ना मग थोड्या वेळाने. काय थांब तू खेळ, बाबा येत आहेत बघ, आता येणार आहेत बाबा, येणार आहेत. तिकडनं आवाज देते, मला बोलती माझ्याशी. तुम्हाला व्हिडिओत नाही आवाज देणार कारण लांब मी झूम केलेले आहे. तिथे चाललेत माझ्याशी गप्पा. चहा पाणी सगळा झाला माझं, फ्रेश वातावरण, गेली खेळायला. आभाळ बघा वरती किती आभाळ भरून आले एकदम. आणि शेळ्या आता चालल्या घरी, चारा वगैरे खाऊन संध्याकाळचं पुन्हा चालल्या घरी. खिडकीतनं बघायला एवढं भारी वाटतं ना दृश्य. आणि वरती खूप पाऊस येईल असं वाटतं, आभाळ कारण खूप डेंजर आभाळ भरलेला आहे, पाऊस येईलच. आता शुभंकरोती झाली, देवपूजा झाली. तृषा आतमध्ये खेळती पोरांसोबत. मस्त दारात पण स्वस्तिक काढलेत, छान ताजी 2 फुलं होती ती ठेवलेत, धूप लावले. वातावरण ते एकदम मस्त आहे. या पण झाडाला चाफ्याची फुलं आलेले आहेत, छान आहे, पण ते नाही तोडले, हातच पुरला नाही तोडायला. झालंय मला बाळ. मी अशी कुठली पण पावडर आणते, चोळत बसते सगळं हाताला पायाला, स्वतःच्या पण आणि माझ्या पण, हो की नाही? मस्तपैकी संध्याकाळी बाहेर वातावरण छान आहे. काय चालले परत आणते तिथं केलेलं आहे वाटतं, बुगा बसली तिथे. नको आणू, हँडशी होतात तृषा, शी होतात हँड. तुला लावते आता, मज बोका. नाही बाबूला नको पडत, बाबू पडत, नको आता नाही. साईडने सोडावं लागेल ना आपल्याला. असलो बोल ना, पप्पा हिशोब चाललाय त्यांचा. दोन साईडने सोडून आपले 2 येतो. तर कपडे मग अशी काढून आणले आणि यांचा पुढे धिंगाणा चालला होता, बसले तिथंच आणि गेले आत्ताच सगळे. बालाजी दादा निलेश ते आले होते, काहीतरी कामाचा हिशोब चालू होता. तृषा पण गेली त्यांच्यासोबत. प्रमिला आणि मिसळ पाव बनवलाय, म्हटली स्वयंपाक करू नको, तुझ्यासाठी मिसळ पाव पाठवते. तर मग मिसळ पाव आणायला गेलेले, इथे येतील मग छान मिसळ पाव खाऊ. आणि उद्या आहे माझा बड्डे, आणि बड्डेचं तर जाऊ द्या, बड्डेचा नाही एवढा काय विषय इश्यू, पण उद्या आपण तृषाचे जे इंस्टाग्रामला 15K फॉलोअर्स झालेले आहेत त्याचं छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे. कारण मग बड्डे पण आहे आणि सेलिब्रेशन पण. कालच करायचं होतं पण काही जमलंच नाही करायला, टाईमच नव्हता. म्हटलं छोटंसं सेलिब्रेशन करावं, दोन्ही गोष्टी सोबत होतील, त्याच्यामुळे असं चाललंय मिलनचा प्लॅन. बघू आता काय होतंय कसं होतंय.
पुढे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेलच. उद्याचा ब्लॉग स्पेशल असणार आहे, त्यामुळे नक्की उद्याचा ब्लॉग बघा तुम्ही सगळ्यांनी. तर आजचा दिवस असा काहीसा होता जो आता इथे एंड झालेला आहे. तर असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटू उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. आणि खूप रात्र झाली आहे, आमच्या इकडे पाऊस चालू आहे. तुम्हाला वरती थोडा थोडा पत्र्याचा आवाज येत असेल, पाऊस चालू आहे त्यामुळे असं तडतड असतं. किचनमध्ये गेल्यावर जास्त येत असेल आवाज. आणि इन्व्हर्टरमुळे लाईट आहे, लाईट गेलेली आहे कारण घरातली येईल थोड्या वेळाने लाईट, पण आता सध्या नाही आहे. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूयात उद्या. गुड नाईट.